MyTV महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। चोरंबा ग्रामपंचायत प्रकरण कान्हा खानसोडे यांचे अन्नत्याग उपोषण मागे। चोरंबा ग्रामपंचायतीतील विविध प्रश्न, पारदर्शकता व माहितीच्या अधिकाराच्या मागण्यांसाठी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते कान्हा खानसोडे यांनी सुरू केलेले अन्नत्याग उपोषण अखेर मागे घेण्यात आले। ग्रामविकास अधिकारी मुगल साहेब यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आलं। यावेळी ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीचे सर्व व्यवहार व कागदपत्रे, संबंधित कागदपत्रे जनतेसमोर पारदर्शकपणे सादर करण्यात येतील, तसेच माहितीच्या अधिकारांतर्गत करण्यात आलेला अर्ज स्वीकारून त्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले। प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याने आणि मागण्यांबाबत योग्य तो प्रतिसाद मिळाल्याने कान्हा खानसोडे यांनी आपले अन्नत्याग उपोषण मागे घेतल्याची माहिती यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी प्रशासनाने दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली। कान्हा खानसोडे यांनी सांगितले की माझा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून ग्रामपंचायतीत पारदर्शकता, जनतेला माहिती मिळणे आणि गावाच्या विकासासाठी आहे। प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही तर पुढील लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल। या घटनेमुळे चोरंबा ग्रामपंचायतीतील कारभार अधिक पारदर्शक होण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे। मुख्य संपादक गोविंद देशमुख, हिंगोली। गेलो होतो तर काही माझा मोबाईल काही कारणास्तव बंद ठेवावा लागला। तर काही लोक म्हणत होते की मी तुमच्याकडून काहीतरी पैसे घेतले 3-4 लाख रुपये आणि शांत बसलो। तर सर्वांना विनंती आहे की याचा सुद्धा खुलासा मी साहेबाला करायला सांगतो, असं काही नाही। आणि साहेबालाही सांगतो, साहेब कोणी जरी कसं जरी असेल तर मी निष्ठावंत आहे, इथल्या गोरगरिबाची जाण मन आहे। माझ्या डोळ्यात पाणी येतं, आमच्या गावचे काही लोक कपडे सुद्धा फाटके घालतात, इथपर्यंत गरीब आहे। म्हणून या सर्वांसाठी मी असं समाज काही म्हणून त्याच्यावर आपल्याला बोलता येईल, त्याच्यासाठी कोणी म्हणलं नाही, तुम्हाला पैसे घेतले म्हणले नाही, तुमची ऑफर आहे बी म्हणले नाही कोणी। आता हे दत्तालाच आले होते 2-4 फोन, तुमच्या समोर माणूस आहे, मी उद्या असं म्हणू नका, म्हणजे असं होऊ नये की उद्या आणि हे जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत असं चालू राहील। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या GTV न्यूजला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।